लोकशाही वाचवण्यासाठी आमची लढाई काँग्रेसनं समजून घ्यावं असं राऊत म्हणतात। काँग्रेसच्या नेत्यांनी इतिहास समजून घेणं गरजेचं असल्याचं राऊतांनी म्हटलं। राहुल गांधी चन्नीथला खरगेंशी आम्ही बोलू असंही राऊत म्हणाले। काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आला असेल असं राऊत म्हणाले। महापौर मराठी होणं याला आम्ही प्राधान्य देतोय असं संजय राऊत म्हणतात। आम्ही सगळे एकत्र येऊन 1 नोव्हेंबरला निवडणूक आयोगाविरुद्ध मोर्चा काढतो। ही लढाई लोकशाही वाचवण्यासाठी आहे हे काँग्रेसनं समजून घेतलं पाहिजे। लोकशाही, संविधान आणि मुंबई वाचवण्याची लढाई ही अत्यंत निकराची लढाई आहे। हे आमच्या या सहकार्याने समजून घेतलं तर मराठी माणूस हे उपकार कायम लक्षात ठेवेल। मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे, ती मराठी माणसाच्या हातात राहायला पाहिजे आणि म्हणून काँग्रेस पक्षातल्या मराठी नेतृत्वाने पुढलं जे संकट आहे मुंबईवरचं त्याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे। आणि आम्हाला जर काही बोलायचं असेल तर आम्ही राहुल गांधींशी बोलू ना, आम्ही मल्लिकार्जुन खरगे साहेबांशी बोलू, वेणुगोपालजी आहेत सरचिटणीस आणि जे महाराष्ट्राचे प्रभारी आहेत रमेश चन्नीथलाजी त्यांच्याशी बोलू। या 4ही प्रमुख लोकांशी या विषयावरती अद्याप साधी चर्चाही झालेली नाही। त्याच्या उगाच त्याच्यावरती आकांतांडव करण्यात अर्थ नाही। दंगेकरांचे बोलवते धनी सरकारमध्ये बसलेत असंही राऊत म्हणाले। भाजपतील अंतर्गत संघर्ष उफाळून आलेला आहे असं राऊतांनी म्हटलं। रवींद्र धंगेकर हा मोहरा आहे। मोहोळ विरुद्ध भाजपातील एका गटात संघर्ष असल्याचंही राऊत म्हणाले। तर भाजपमध्ये नाही तर भांडूप आणि मातोश्रीतच वाद सुरू आहे असं नवनाथ बन म्हणतात। अलीकडच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये अंतर्गत संघर्ष ठिकठिकाणी उफाळून आलेले आहे। मोहोळ विरुद्ध धंगेकर हे मोहोळ विरुद्ध धंगेकर नसून मोहोळ विरुद्ध भारतीय जनता पक्षातला एक गट। धंगेकर हा मोहरा आहे। धंगेकरांना माल मसाला पुरवणारे हात वेगळे आहेत आणि धंगेकरांचे बोलवते धनी हे सरकारमध्ये बसलेले आहेत। रवींद्र धंगेकर यांना कुणाची फूस आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे। कदाचित संजय राऊत यांची फूस असल्यामुळे रवींद्र धंगेकर अशा पद्धतीचं बेतालपणे वक्तव्य करत आहेत। परंतु धंगेकरांना पण मला सांगायचंय, संजय राऊत तुम्हाला पण मला सांगायचंय, पुणे महापालिका निवडणुकीत रवींद्र धंगेकर आणि मुंबईच्या निवडणुकीत संजय राऊत तुम्हाला इथला मराठी माणूस निश्चितपणे जागा दाखवून देईल। भाजपमध्ये अंतर्गत वाद नाही, अंतर्गत वाद असतील तर भांडूपमध्ये आणि मातोश्रीमध्ये असतील हे महाराष्ट्राने बघितलं।